घ्यावं याबद्दलची माहिती त्यांना तिथं सांगितली। त्याबद्दल सुद्धा आपल्याला खोलात जाऊन थोडंसं तो विषय समजून घ्यावा लागेल। मी जेव्हा त्यांना विनंती केली की हा विषय आत्ताच्या आत्ता तिथं घ्यावा, त्यांच्याकडनं मला एवढंच सांगण्यात आलं की आत्ता भारताला खूप मोठ्या प्रमाणात अडचण इंधनाची आलेली आहे, LPGची आलेली आहे आणि तो मुद्दा आम्ही कालच्याच बैठकीमध्ये तिथं घेतलेला आहे। त्यामुळे जर हाही मुद्दा त्या मुद्द्यामध्ये जर आपण घेतला तर कुठंतरी तिथं लक्ष हे दोन्ही विषयाकडे जाणार नाही। त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपल्याला हा विषय घ्यावा लागेल। पण दादांचा, अजितदादांचा मुद्दा आणि अजितदादांना न्याय देण्यासाठी जसा मी लढत आहे तसा महाराष्ट्र लढत आहे, त्यासाठी काँग्रेससुद्धा लढेल असं राहुल गांधीजींनी आम्हाला सांगितलं। सर, एक प्रश्न असा, तुम्ही सीबीआय प्रस्तावाबाबत बोलला, सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे की डायरेक्टली सीबीआयला इन्व्हेस्टिगेट करता येत नाही केस। जो प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलाय तो खरोखर केंद्रीय गृहमंत्रालयाकडे आलाय का इन्व्हर्ट झालाय? आम्हाला जे कळालेलं आहे अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं तो प्रस्ताव हा दिल्लीला CBIकडे पाठवलेला नाही। आम्हाला खरं तर आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की CBIकडे आम्ही प्रस्ताव पाठवू, पण तो अजूनपर्यंत पाठवलेला नाही। व त्याच्याच बाबतीत आम्हाला असं कळालं होतं की प्रस्ताव पाठवण्यासाठी अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली होती आणि 2 दिवसापूर्वी स्मरणपत्र सुद्धा तिथं दिलेलं आहे। म्हणजे पहिलं पत्र देऊन सुद्धा आणि स्मरणपत्र देऊन सुद्धा साधा तो प्रस्ताव जर दिल्लीला येत नसेल त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की सत्तेत असणारे लोक अजितदादांना न्याय देण्यासाठी काय प्रमाणात त्या ठिकाणी ताकद तिथं दाखवत आहेत। जो काही सुशांत सिंग राजपूतचा विषय झाला होता तेव्हा बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा प्रस्ताव CBIकडे पाठवला दुसऱ्या दिवशी तो स्वीकारण्यात आला होता, पण अजितदादांचा प्रस्ताव सांगण्यानुसार मी मुख्यमंत्री कार्यालयाचे सांगितलेलं आम्ही पाठवलेला आहे। 26 दिवस झाले, पण या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी अजूनपर्यंत तो प्रस्ताव जर पाठवला असेल तो CBIने तो स्वीकारला नाही। पण आम्हाला जी